ओके बोलो ठीक है. लास्ट लेक्चर आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट बरोबर दोन्ही पॉइंट पाहिले. आणि एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो स्टार्ट केला होता. त्यातले पहिले 2 एक्झाम्पल झाले. यातले नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if and only it is a rhombus. ओके मुलांनो, आता ह्या स्टेटमेंटचं आपल्याला इथे निगेशन. ओके, सर्वात पहिले निगेशन लिहिण्यापूर्वी हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट एवढं चाललं पाहिजे. सिंपल स्टेटमेंट म्हणजे ते बारीक बारीक 2 भाग होते ज्याच्यामध्ये कनेक्टर नसतो तो. जर तुम्ही पाहिलं इथे कसे पहा, हे 2 सिंपल स्टेटमेंट्स आहे आणि हा मध्ये जो आला इफ अँड ओनली हा कनेक्टिव्ह आला म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग सोल्युशन, मग सर्वात पहिले याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. लेट पी इज काय, quadrilateral is a square. ओके, Q इट इज म्हणजे कोण, quadrilateral is a rhombus. ओके, आता हे P आणि Q झाले. इफ अँड ओनली सिम्बॉलला माहिती आहे डबल इम्प्लाइज आहे. ओके, देअरफॉर the symbolic form is, बाळांनो काय असेल सिंबॉलिक फॉर्म, P डबल इम्प्लाइज Q, बरोबर आहे. ओके, आता therefore the negation of P double implies Q. पण बाळांनो आपल्याकडे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन नाही. मग सर्वात पहिले याला सिम्प्लिफाय करावं लागेल, बरोबर आहे. मग मी हा निगेशन बाहेर ठेवला, स्क्वेअर ब्रॅकेट. P डबल इम्प्लाइज Q याचा अर्थ काय, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. म्हणजे P कडून Q कडे जा, Q कडून P कडे. ओके, हा कोणता लॉ आहे, बाय कंडिशनल लॉ. त्यानंतर आता बघा इथे इम्प्लिकेशन सुद्धा निगेशन नाही आपल्याकडे. मग इम्प्लिकेशनची आयडिया मी काय सांगतो तुम्हाला, ऍरोच्या टेल कडे जो असेल त्याचं निगेशन घ्यायचं, ऍरोच्या ऐवजी ऑर टाकायचं, हेडचा बार तसाच ठेवायचा आहे. म्हणजे इथे काय होईल, हा होईल तो बाहेरचा निगेशन तसाच आहे. कंडिशनल लॉ यूज करूया आपण इथे. निगेशन P और Q and निगेशन Q और P. ओके बाळांनो, इथे आपण इम्प्लिकेशन सोडवलं म्हणजे हा कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ. आणि आता राहिला प्रश्न फक्त बाळांनो या बाहेरच्या निगेशन.
तर असं करा, हे आतमध्ये प्रत्येकाला देऊन टाका. हे निगेशन पी ला द्या, ऑर ला द्या, क्यू ला द्या. सिमिलरली मध्ये अँड ला पण निगेशन क्यू ला पण, ऑर ला पण आणि पी ला. ओके, प्रत्येकाला निगेशन द्या. म्हणजे आन्सर येणार आहे बाळांनो काय, निगेशन पी चं निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर क्यू अँड निगेशन पी. हे आलं निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके बाळांनो, पण हे आलं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आता त्याचा आन्सर आपला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहायचं. देअरफॉर द निगेशन इज, ते सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन होतं, आता व्हर्बल फॉर्म मध्ये घ्यायचं आपल्याला ते. ओके, सर्वात पहिले हे आन्सर तुमचं, हे समजणं गरजेचं आहे. ओके, मग आता हा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये घ्यायचा. पी, पी म्हणजे काय, quadrilateral is a square and it is not rhombus. It is not rhombus. हा झाला पहिला ब्रॅकेट. और दुसरा ब्रॅकेट क्यू, क्यू म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल is a rhombus and Q, Q चं निगेशन, it is not a square. ओके बाळांनो, ही आहे फाईल नाही. हा, आता इथे एक पर्याय असतो, त्या अँडच्या ऐवजी बट जरी घेतला तरी चालतो, कारण की अँड आणि बट लॉजिकली इक्वॅलेंट आहे. बरोबर आहे ना. मग जिथे जिथे आपण अँड घेतलाय त्या अँडच्या ऐवजी बट जरी लिहिला तरी चालतो. ओके बाळांनो, हे झालं पहिल्या म्हणजे एक्झाम्पल नंबर 3 चा आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. It is cold and raining. It is cold and raining. ओके बाळांनो, निगेशन लिहायचंय. तर पहिला मुद्दा आहे, हे स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट, क्वांटिफायर स्टेटमेंट आहे बाई. तर पहिला मुद्दा असतो, जर कनेक्टिव्ह आला तर कंपाऊंड स्टेटमेंट, कनेक्टिव्ह नाही आला आणि क्वांटिफायर सुद्धा नाही आला तर सिंपल स्टेटमेंट, आणि क्वांटिफायर आला तर क्वांटिफाईड स्टेटमेंट. मग ठीक आहे, इथे कनेक्टिव्ह आलाय म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग लेट, याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये घ्या. लेट पी, इट इज कोल्ड. क्यू, इट इज रेनिंग. तर इट इज आपण रिपीट होतो म्हणून लिहित नसतं फक्त. ओके, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म पी, तुम्ही याला पहिल्याला पी म्हटलेले, दुसऱ्याला क्यू म्हटलेले, आणि हा अँड म्हणजे हा इथे अँडचा सिम्बॉल टाकावा लागेल. बरोबर आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. बरोबर, याचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर द निगेशन ऑफ symbolic form is, the negation of symbolic form is negation of P and Q. ओके बाळांनो, आता निगेशन काय करायचं, आतमध्ये प्रत्येकाला द्यायचं. P ला दिलं, अँड ला पण दिलं आणि
क्यू ला पण दिलं तर काय होईल? सर्वात पहिले पी चं निगेशन, निगेशन पी, अँड चं निगेशन ऑर, क्यू चं निगेशन, निगेशन क्यू. ओके बाळांनो, आता हे तुमचं आलं फायनल आन्सर, पण हे आलं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, मग याचं कन्व्हर्जन करायचं व्हर्बल फॉर्म मध्ये. देअरफोर द निगेशन इज, काय येईल निगेशन बाळांनो? निगेशन पी, पी म्हणजे काय? इज कोल्ड, मग त्याचं निगेशन म्हणजे नॉट टाकायचा, मग इट इज नॉट कोल्ड. मधी ऑर, निगेशन क्यू, इट इज रेनिंग और नॉट रेनिंग. एखाद्याने जर लिहिलं इट इज नॉट रेनिंग तरी मला आन्सर बरोबर आहे, म्हणून सॉर्ट केलं फक्त. इट इज नॉट कोल्ड और नॉट रेनिंग. It is not cold or it is not raining. Okay, बाळांनो, ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल, एग्जाम्पल नंबर 5. ओके, यांना निगेशन लिहिता येत नाहीये, त्यांनी यापूर्वी आपण एक लेक्चर मध्ये निगेशनचे पूर्ण पार्ट घेतलेला आहे, तिथे एक क्वेश्चन घेतला होता, पूर्ण निगेशन कसे लिहायचे असतात. जर नसेल तर ते पाहून घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. इफ इट इज रेनिंग, if it is raining, if it is raining, then we will go and play football. Play football. आता बाळांनो, हे एक्झाम्पल थोडस गणमन करणार आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तिथं कनेक्टिव्ह किती आले पाहून घ्या. इफ देन हा पहिला कनेक्टिव्ह बरोबर आहे, म्हणजे हा तुम्ही म्हणशाल पी आणि हा म्हणशाल क्यू, पण इथे परत अँड हा एक दुसरा कनेक्टिव्ह आलेला आहे, म्हणजे 3 स्टेटमेंट आहे इथे, बरोबर आहे. मग सोल्युशन, लेट पहिलं स्टेटमेंट कोणतं? पी, इट इज रेनिंग. क्यू, वी विल गो. आर, वी विल प्ले फुटबॉल. बरोबर आहे. अँड मध्ये फक्त आपण वी विल कट केलं होतं लिहिताना. ओके, 3 स्टेटमेंट्स आहेत. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज. ओके, आता बघा सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, वी विल गो अँड प्ले हे एक युनिट आहे, म्हणजे क्यू अँड आर हे एक युनिट आहे. इम्प्लाइज पी, हा आहे बाळांनो सिम्बॉलिक फॉर्म. पी इम्प्लाइज
क्यू अँड आर, पण क्यू अँड आर हे कंबाईनली एक युनिट झालेलं आहे. ओके बघा, मग ठीक आहे, आता कधी लिहायचं निगेशन. Therefore, the negation of symbolic form is symbolic form's negation of P implies Q and R. ओके मुलांनो, आता महत्वाचा मुद्दा आहे, निगेशन आतमध्ये येत नाही, कारण की इथे काय आहे, इम्प्लिकेशन आहे. आता सर्वात पहिले इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल लॉ यूज करावा लागेल. मग ठीक आहे, कंडिशनल लॉ काय सांगतो, हा निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर करायला ब्रॅकेट मध्येच राहील, बरोबर आहे. जो निगेशन म्हणजे एरोच्या टेलकडे आहे याचं घ्यायचं निगेशन, म्हणजे पीचं घ्यायचं निगेशन, एरो जागी टाकायचा ऑर, आणि पुढचा पार्ट आहे असल्याचा क्यू अँड आर. ओके मुलांनो, आता हा कोणता लॉ यूज केला आपण इथे, कंडिशनल लॉ. ज्यांनी मागचे लेक्चर केलेले नाही, डायरेक्ट आजचं लेक्चर करताय, मध्ये 2 लेक्चर स्किप केलेले, त्यांना हे लॉस कळणार नाही मुलांनो, त्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित करा. हा निगेशन आतमध्ये प्रत्येकाला द्यायचं, इथे ब्रॅकेटला देण्यापेक्षा आपण डायरेक्ट आतच घेऊन टाकू, प्रत्येकाला निगेशन देऊन टाकायचं आतपासून. म्हणजे काय होईल मुलांनो इथे, तर पहिले निगेशन ऑफ निगेशन पी और तुम्हाला अँड इथे होणार ब्रॅकेट मध्ये निगेशन क्यू और निगेशन आर. आता मुलांनो हे झालं तुमचं आन्सर, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. बरोबर आहे. आता हे आलं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, याला व्हर्बल फॉर्म मध्ये घ्यायचं. देअरफॉर द निगेशन इज काय, विचारात पहिले पी. पी पी म्हणजे काय, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. अँड निगेशन क्यू, आता क्यू म्हणजे काय, वी विल गो, निगेशन क्यू काय येईल, वी विल नॉट गो. और पुढे येईल और, वी विल नॉट प्ले फुटबॉल, किंवा नॉट प्ले फुटबॉल जर लिहिला तरी चालला असता. वी विल नॉट प्ले फुटबॉल. ओके मुलांनो, हे फायनल आन्सर आले, हे आहे ते निगेशन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मुलांनो. नेक्स्ट एक्झाम्पल, example number 5. Example number 6. Example number 6. Root 2 is a rational number. ओके बाळांनो, आता एक कोणतं स्टेटमेंट आहे. ओके, इथे कनेक्टिव्ह आलाय का, अँड ऑर इफ देन, नंतर नॉट किंवा इफ अँड ओनली, फक्त काय आलंय का, नाही. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट नाहीये. मग सुरुवातीला चेक करा, फॉर ऑल, देअर एक्झिस्ट ऑल, सम, असं काय आलंय का, म्हणजे क्वांटिफाईड पण नाहीये, म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट नाहीये, हे कंपाऊंड स्टेटमेंट पण नाहीये, म्हणजे काय, सिंपल स्टेटमेंट. आणि मग सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आपण कसं करतो, इथे इज नंतर नॉट टाकून देतो. दुसरा पर्याय याच्या आधी काय लिहितो, इट इज नॉट ट्रू दॅट लिहितो.
किंवा इट इज फॉल्स दॅट. सो 3 प्रकारे आपण याचं निगेशन घेऊ शकतोय. मग याचं निगेशन घेताना काय अडचण नाहीये. द निगेशन is √2 is not a rational number. √2 is not a rational number. ओके बाळांनो, हे आलं ते निगेशन. सिंपल स्टेटमेंट होतं, मग डायरेक्ट निगेशन लिहिलं. ओके बाळांनो, आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7. ऑल natural numbers are whole numbers. All natural numbers are whole numbers. ओके बाळांनो, याचा आपल्याला काय लिहायचंय? निगेशन लिहायचंय. बरोबर आहे. असा पहिला मुद्दा. हे कोणतं स्टेटमेंट आहे? इज अ सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट और क्वांटिफाइड स्टेटमेंट. इथे ऑल आला. ऑल, सम, फॉर ऑल, देअर एक्झिस्ट आल्यानंतर हे काय असतं? क्वांटिफाइड स्टेटमेंट. आणि हे पुढचं तुमचं की ओपन सेंटेन्स. म्हणजे क्वांटिफायर विथ ओपन सेंटेन्स बिकम क्वांटिफाइड स्टेटमेंट, म्हणजे क्वांटिफाइड स्टेटमेंट आहे. बट देअरफॉर द निगेशन इज ओके बाळांनो, काल आपलं लेक्चर झालं होतं. जर सेंटेन्स मध्ये ऑल आला असेल तर ऑल ला रिप्लेस करून काय घ्यायचा? सम. पुढचं सेंटेन्स घ्यायचं निगेशन. ऑल सम नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर. इथे समच्या खाली आणि आर नॉटच्या खाली अंडरलाईन असते. ओके झालं, कारण की क्वांटिफाइड स्टेटमेंट होतं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8. फॉर ऑल n belongs to n square plus n plus 2 is divisible by 4. Divisible by 4. ओके बाळांनो, हा आता असं घ्यायचं निगेशन. सोल्युशन निगेशन इज. आता बाळांनो हे क्वांटिफाइड स्टेटमेंट आहे का? तिथं फॉर ऑल आलाय. फॉर ऑल बरोबर कॉमा येत असतो. मग आता आपल्याला ठरल्याप्रमाणे फॉर ऑलच्या ऐवजी रिप्लेस करून काय घ्यायचा? देअर एक्झिस्ट. मग निगेशन इज देअर एक्झिस्ट n belongs to n. हा आता फॉर ऑल बरोबर कॉमा येतो. देअर एक्झिस्ट बरोबर काय येतो? मग सच दॅट आणि पुढे जे काही स्टेटमेंट उरलेलं आहे, जे ओपन सेंटेन्स उरलं आहे, याचं घ्यायचं निगेशन. सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट divisible by 4. Is not divisible by 4. ओके बाळांनो, आणि लास्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 9.
there exists x belongs to n such that x minus 70 is less than 20. Okay, no solution. Negation is. ओके बाळांनो, इथे कनेक्टिव्ह कोणता आलाय? देअर, सॉरी इथे कनेक्टिव्ह आलेला नाही, इथे काय आलाय? क्वांटिफायर आलाय. कोणता क्वांटिफायर? देअर एक्झिस्ट. बरोबर आहे. मग आता काय करणार? देअर एक्झिस्ट करायचा फॉर ऑल. फॉर ऑल x belongs to n फॉर ऑल मध्ये कॉमा येतो सच दॅटच्या ऐवजी. x minus 17 is not less than 20. हे पण चालेल किंवा याला ऑर असं पण चालेल. फॉर ऑल x belongs to n, x minus 17 is greater than or equals to 20. ओके बाळांनो, ठीक आहे. आता स्क्रीनशॉट घ्या. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके, स्क्रीनशॉट घेतला. स्क्रीनशॉट घेतलाय. ठीक आहे बाळांनो, अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 जो आहे निगेशन, तो कम्प्लीट केलाय. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण निगेशन मध्ये काय काय पाहिलं पाहून घ्या. सिंपल स्टेटमेंट असेल तर सुद्धा आपल्याला निगेशन जमतंय. हे कंपाऊंड स्टेटमेंट असेल त्याचं पण निगेशन जमतंय. सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो. कंपाऊंड स्टेटमेंटला पहिले सिम्बॉलिक फॉर्म मध्ये यावं लागतं. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये निगेशन तयार करून घ्यायचं, नंतर परत व्हर्बल फॉर्म मध्ये जायचं. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटला काय गरज नसते जास्त. सरळ सरळ क्वांटिफाईड स्टेटमेंटचं आपण निगेशन घेतो. वन सेंटेन्स आन्सर. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला निगेशन 3 टाईपचे स्टेटमेंट दिलं जातं. सिंपल स्टेटमेंटचं निगेशन लिहिता येतं, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन लिहिता येतं आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन सुद्धा लिहिता येतं. ओके, निगेशनचे बाळांनो एक्झाम्पल संपलेले. उद्या सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याच्यावरती एक एक्झाम्पल बहुतांशी खूप वेळेस एक्झामला 3 मार्क्स आलंय. म्हणजे छोटा 3 ओळी उत्तर लिहायचंय, 3 मार्क्स मिळवायचे. एका सेंटेन्सला 1 मार्क. याप्रमाणे छोटासा आणि महत्वाचा पॉइंट आहे, उद्या कोणीही लेक्चर बंक करायचं नाही. ओके बाळांनो.